नमस्कार, मी स्नेहा तुमचं स्वागत करत आहे माझ्या यूट्यूब चॅनलवर। आज मी पुरणपोळी बनवणार आहे। त्यासाठी मी पीठ मळत आहे। 1 वाटी गव्हाचं पीठ आणि 3 वाटी मैदा, अर्धा चमचा हळद व चवीनुसार मीठ घेतलं आहे आणि ते छान आता मळून घेते आणि नंतर मी तेल टाकून ते छान मळत आहे आणि ते आता मी अर्धा तासासाठी झाकून ठेवणार आहे। आता पुरणासाठी मी चणा डाळ आधी शिजवून घेतले आणि अर्धा किलो चणा डाळ आणि अर्धा किलो गूळ मी घेतला आहे आणि ते आता मी छान मिश्रण बारीक गॅसवर चांगलं करून घेतलं आणि वाटून घेतलं आहे आणि मी आता बनवत आहे पुरणपोळी आणि माझं पुरण एकदम परफेक्ट आणि व्यवस्थित झालेलं आहे। छान मी ते पिठामध्ये आता पुरण भरून घेतलं आहे आणि आता मी मस्तपैकी छानपैकी पुरणपोळी लाटणार आहे। तुम्ही बघू शकता पुरणपोळी अजिबात कुठेही फाटत नाही आहे आणि व्यवस्थित लाटली गेली आहे। फटाफट गोल अशी हे होते आणि दोन्ही साईडने आता मी शेकून घेणार आहे, खरपूस अशी शेकून घेणार आहे। झाली आपली पुरणपोळी तयार। मस्त वरून तुपाची धार टाकून पुरणपोळीचा तुम्ही आस्वाद घेऊ शकता।